नाताळच्या सलग सुट्ट्या सुरू झाल्यामुळे शिर्डी साई दर्शनासाठी भाविकांची मोठी मांदियाळी दिसून येत आहे। आता आपण आहोत शिर्डीच्या साई मंदिर परिसरामध्ये आणि भाविक जे आहेत ते सकाळपासूनच दर्शनासाठी साई मंदिराकडे दाखल झालेले आहेत। अगदी उत्साहाच्या वातावरणात भाविक साईबाबांचं दर्शन घेत आहेत। नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी दरवर्षी लाखोच्या संख्येने भाविक शिर्डीला येत असतात आणि हा सर्वात जास्त गर्दीचा काळ जो आहे तो मानला जातो। शिर्डी साई मंदिराच्या वतीने देखील भाविकांना सुलभ दर्शन मिळावं, त्यासोबत निवासाची व्यवस्था मिळावी यासाठी ठिकठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात शामियाने जे आहेत ते उभे करण्यात आलेले आहेत आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी दर्शन रांगेमध्ये देखील विविध उपाययोजना ज्या आहेत त्या साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत। या दरम्यानच्या काळामध्ये नाताळच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या पार्श्वभूमीवर जी गर्दी आहे त्या अनुषंगाने साईबाबा संस्थांना विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील केलेलं आहे आणि 31 डिसेंबर रोजी साई मंदिर जे आहे ते भाविकांच्या दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार आहे। साईबाबा संस्थांच्या वतीनं लाडू प्रसाद जो आहे तो देखील जास्त प्रमाणात बनवण्यात येतो आणि प्रत्येक भाविकाला दर्शन रांगेमध्ये देखील प्रसाद जो आहे तो साईबाबा संस्थांच्या वतीनं मोफत जो आहे तो देण्यात येतो। एकंदरीत जर बघितलं तर या नाताळच्या सुट्ट्यांमध्ये भाविकांची लाखोच्या संख्येनं गर्दी जी आहे ती दरवर्षी पाहायला मिळते आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी देखील भाविक शिर्डीमध्ये दाखल होत असतात। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।